हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्वजण? आय होप की सर्वजण मजेतच असाल. मी इथे माझ्यासाठी प्रोटीन पावडर बनवत होते. चला म्हटलं तुमच्याशी शेअर करूयात. तर सर्वात पहिले इथे मी ना घरच्या कामाला लागले होते अगोदर. इथे मी खूप आज पसारा काढून ठेवला होता कपड्यांचा. कपडे सगळे घरात असेच साचतात. जिकडे-तिकडे कपडेच दिसत होते. काही तर खूप बिनकामाचे होते. बकेटमध्ये, अलमारीमध्ये जिकडे-तिकडे कपडेच कपडे. चला म्हटलं आज निवांत आहे. मुलंही शाळेला गेलेली होती. काही कपडे चांगले होते, ती साईडला काढून घेतले. काही असे छोटे-छोटे पॅन्ट्स, टी-शर्ट्स वगैरे होते, जे की कोणाला दिले तर उपयोगी पडतील का असं बघितलं आणि तेही साईडला काढून घेतले. बिनकामाचेही कपडे तसेच साचून राहतात. कधी वाटतं आपल्याला उपयोगी येतील, उपयोगी येतील, पण तसेच ते पडून राहतात. लेकरांचे कपडे तर किती साचतील याला काही ठिकाणच नसतो. कारण त्यांची हाईट, त्यांचे वेट वगैरे वाढत जाते, मग ते तसेच पडून राहतात. चला म्हटलं आज थोडंसं निवांत आहे, तर ते सगळे कपडे एकत्र केले. साड्या असोत, टी-शर्ट असोत, सगळे लहान मोठ्यांचे एकत्र टाकले आणि इकडे-तिकडे जे छान होते ते साईडला ठेवले. जे काही उपयोगी पडतील तेही एकीकडे काढून ठेवले आणि जे काही खरंच टाकून द्यायचे होते ते साईडला काढले. काही टी-शर्ट्स, साड्या वगैरे अशा सापडल्या, की नंतर कधी पावसामुळे भिजून वगैरे शेतातून कधी कोणी आलं वगैरे, त्यांना शेतामध्ये जाण्यासाठीही कामाला येतील असे होते. काही असं पावसाळ्याचं कितीही कपडे असले ना, पुसायला वगैरे असं कमी पडत राहतात. त्यामुळे तेही साईडला काढून ठेवले. माणसांना कसं शेतामध्ये फवारणी वगैरे असं करायला जावं लागतं. त्यामुळे काही टी-शर्ट्स वगैरे ते चांगले होते, ते ठेवून घेतले. मी एक नवीन जर्नी स्टार्ट केली आहे. कंटेंट क्रिएशन, व्लॉगिंग. मी एक हाऊसवाईफ आहे, त्याच्यासोबतच ब्युटिशियन आहे, मेकअप आर्टिस्ट आहे आणि एका मुलाची आईसुद्धा. त्यातूनच सगळं घर सांभाळून, सगळं काम वगैरे करून मला माझी देखील स्वप्न जपायची आहेत. पुढे जायचं आहे, त्यामुळे आपण आपल्या स्वप्नांसाठी मेहनत घ्यायला हवी, हे तितकंच खरं आहे. जसा वेळ भेटेल तसं घरातली सगळी कामं आवरून करत राहावी आणि जे काही माझे स्वप्न आहेत, नाही मला स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे, मला काहीतरी वेगळं करायचं आहे, वेगळं करून दाखवायचं आहे, 4 पैसे कमवायचे, त्याच्यासाठीही थोडीशी धडपड करायला हवी, हे तितकंच बरोबर आहे ना. व्लॉगिंग वगैरे सुरू केली, की मनामध्ये किंवा अशा काही गोष्टीतून जाणवतं, की आपल्याकडे काहीतरी छान एक्सपेन्सिव्ह अशा गोष्टी असायला हव्यात का? जे की आपल्या व्हिडिओजमध्ये, आपल्या घरामध्ये आपल्याला अट्रॅक्टिव्ह दिसतील. बट तसं काही नसतं. सगळ्याच गोष्टी सगळ्यांकडे परफेक्ट असतील किंवा आपण खूपच परफेक्ट व्हावं, जे की इतरांना छान दिसण्यासाठी असंही काही नाही आहे ना. जसे आपण आहोत तसं सिंपल, जसे आपण आहोत तसेच रिअल गोष्टी दाखवणं कधीही छान. कारण मनावर कोणतंही दडपण येत नाही. कारण दुसऱ्यांना दाखवण्यासाठी आपण जर स्वतः असं राहिलो, तर या गोष्टी कधी सुरुवात होणार नाही. कारण सगळ्यांच परफेक्ट व्हायला काही आपण देव नाही आहोत. म्हणूनच मनात आलं आणि सुरुवात केली. कुणीही परफेक्ट नसतं, कुणाचीही सुरुवात शून्यातूनच होते. आता हेच बघा ना, मी जर म्हटलं असतं, की मी थोडा वेळ घेते, माझं जेव्हा मोठं, छान, एक्सपेन्सिव्ह असं काहीतरी भारी पार्लर होईल, तेव्हा मी सुरुवात करेन. तर मी आज जे काही थोडेफार पैसे कमवत आहे, ते सुद्धा कमवले नसते. त्यामुळे मी घरातूनच सुरुवात केली आणि आज माझी थोडीशी ओळखसुद्धा निर्माण झाली आणि त्यातूनच थोडेफार पैसेसुद्धा कमवत आहे. असो, प्रोटीन पावडर बनवण्यासाठी इथे तसं साधं सिंपलच प्रोटीन पावडर बनवून घ्यायचं होतं. जे माझ्याकडे गोष्टी अवेलेबल आहेत, त्याच गोष्टीतून मी बनवणार होते. त्यामुळे बदाम, काजू, मखाना आणि थोडेफार फुटाणे वगैरे. सो पेंट खजूर वगैरे होती, पण ती याच्यामध्ये ॲड नव्हती करायची. इथे मी 1 वाटी बदाम, 1 वाटी काजू आणि 1 वाटी मखाना आणि 1 वाटी फुटाणे असे समप्रमाणात सगळे कंटेंट घेतले आणि छान भाजून घेऊन त्यांना असं मस्तपैकी लालसर होईपर्यंत भाजलं. समप्रमाणात सगळे इन्ग्रेडियंट आपण टाकलेले आहेत आणि छान असा थोडासा वास यायला लागतो. मखाना, काजू, बदाम आणि फुटाणे वगैरे तसंच मिक्सरमधून बारीक करून वगैरे घेतलं आणि छान असं स्टोअर करून दिलं. सेवन जा 4 54 6 10 जा 60. व्हेरी गुड.
कारण की ना एक पण चुकलं तर टीचरला कळून 6 1 6 2 8 6 3 18 6 4 24 6 5 30 6 3 36 6 7 42 6 8 48 6 9 6 9 54 6 10 60. मुलांचा होमवर्क झाला, त्यांना बाहेर खेळायला नेलं आणि त्यांचं असं असतं की खेळणं कमी आणि रडापडाच जास्त असतो. तू कमी बॉल खेळली, तू जास्त बॉल खेळली, असं त्यांचं सगळं काही चालूच असतं. आणि क्रिकेट इथे मस्त खेळत होते ते. दंगल मूव्ही बघता बघता एक विचार मनात आला, जेव्हा आपण काही नवीन सुरुवात करतो ना, तेव्हा खरंच साईटचे एवढे नाव ठेवतात किंवा असं काय करतात, तसं काय करतात, हे करावं का, ते करावं का, अशा गोष्टी असतात. आणि नंतर एकदा जेव्हा का आपण फेमस होतो किंवा असं काहीतरी मोठे होतो, त्या पदावर आपण पोहोचतो जिथपर्यंत आपण जाण्याचा प्रयत्न करतोय, त्यानंतर सगळे काही सगळं विसरून जातात आणि आपली वाह करायला लागतात. ते तितकंच खरं आहे. असो, सर्व काही झालं. नंतर त्यांनी सामान वगैरे आणलं होतं. ते मला एका जागी व्यवस्थित ठेवून द्यायचं होतं. जिथल्या तिथे व्यवस्थित ठेवून दिलं आणि असा आमच्या दिवसाचा शेवट झाला, माझ्या कामाचा शेवट झाला. सो तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. बाय बाय, टेक केअर.